हॅलो नमस्ते रिव्ह्यूज मामी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस इथे खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि मी इकडे बनवत आहे डाळ। आणि मी आज ही डाळ जी आहे ना, तर आपण एरवी कसं बघा की तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिळून एकत्र बनवतो, पण मी आज जे आहे ना तर म्हणलं मूग डाळ आणि मसूर डाळ जे आहे ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जे आहे तर डाळ बनवा। तर इकडे मी त्यासाठी दोन्ही निम्या निम्या डाळी जे आहेत ते घेतलेल्या आहेत। आणि इकडे कुकरमध्ये पाणी होतं ठेवलेलं बरं का। सकाळी पाणी आलेलं होतं तर फिल्टरचं पाणी येतं तर भरून घेतलेलं होतं, कारण की काय होतं माहिती का, आता उन्हाळ्यामुळे खूप जास्त पाणी लागत आहे। तर इकडे मी डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली, दोन्ही पण डाळी धुवून घेतल्या एकत्रच बरं का। आणि आता घालून घेणार आहे पाणी आणि लगेच मी यामध्येच घालणार आहे टोमॅटो, कारण की काय होतं माहिती का, आता जर का शिस्ताने घातलं नाही तर टोमॅटो फोडणीच्या टायमिंगला जे आहे आपल्याला थोडासा जे आहे तर वेळ कमी लागतो, त्यासाठी जे आहे तर मी यातच 2 टोमॅटो जे आहेत कट करून घालून घेणार आहे बरं का। आणि सांबारला म्हणा किंवा आपल्या डाळीला म्हणा चव पण छान लागते। तर मी त्यातले बी काढून घेतलं आहे बरं का, कारण की त्यात खूपच पाणी आणि बी होतं, त्यासाठी म्हणलं अगोदर बी पण काढून घ्यावा। तर इकडे मी 1 टोमॅटो कट करून घातलेला आहे, दुसरं पण घालत आहे बरं का। आणि आता काय होतं माहिती का, उन्हाळा आहे, मुलांना सुट्ट्या आहेत। कशाचं मुलांना सुट्ट्या, आमच्या रिव्हचं जे आहे ना तर आणखीन जे आहे तर स्कूल चालूच आहे बरं का। आज फायनली लास्टचा दिवस आहे तिचा स्कूलमधला। तर असो चला पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजेलच। तर इकडे माझे टोमॅटो कट करून झालेले आहेत। आणि आता उन्हाळा असल्यामुळे जे स्वयंपाक करताना खूप गरमी वगैरे होते असं आहे। आणि मी जे आहे तर हात पुसायला दुसरं मला जास्त काही सापडलं नाही की मी आधी जे आहे तर आपल्या ओढणीनेच हात पुसत असते। मला तर वाटतं प्रत्येक लेडीची हीच कहाणी असणार। असं चला तिकडे मी डाळीमध्ये लगेच मीठ घालून घेणार आहे। आणि हे काम सुरू असताना जे आहे ना या कॉलचा एक खूप अवघड त्रास असते। आपण काहीतरी कामामध्ये असले की मिस्टरांचा म्हणा कॉल चालू होतो किंवा आपल्या फॅमिलीतल्या मेंबरांचा म्हणा कॉल चालू होतो, त्यामध्ये कमीत कमी आपले 10 ते 15 मिनटं, कधी कधी तर अर्धा 1 तास पण निघून जातो। असंच चला तर आज जे आहे तर आमचं रिवबाळासाठी जे आहे तर खूप खास दिवस होता। रिवबाळ आमचं बाहेर जाणार होतं, म्हणजे सहलला जाणार होतं बरं का। तर त्यामुळे जे आहे तर सकाळी त्याला तिच्या पप्पाने नेऊन सोडलेलं आहे। तर पहा आपल्याला पहिलं जे आहे तर कसं लवकर सुट्ट्या वगैरे लागायच्या। आता जे आहे तर बघा उन्हाळा मी तर म्हणते ना की मे महिना अर्धा होत आला, तर आज आहे किती तारीख आहे, 10 तारीख आहे आज, तरी पण आमच्या रुबाळाचं स्कूल जे आहे तर चालूच आहे। तर त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेतले गेले आहेत, कसे की 7 ते 10:30 पर्यंत जे आहे त्यांचं रोजचं स्कूल होतं आजपर्यंत। आज फायनली त्यांना फिरायला घेऊन जाणार आहेत, म्हणजे सहल जाणार आहे। तर त्यासाठी जे आहे आजच्या दिवस लास्ट आहे। तर ती गेलेली आहे, तर तिला सकाळी डब्बा वगैरे करून दिला, मिस्टरांचं पण करून दिलं। आणि इकडे माझं कॉलवर पण बोलणं चालू होतं मिस्टरांशी, ते तेच बोलत होते। म्हणलं आता आजपासून जे आहे ते मी थोडीशी निवांत होणार आहे। तर आणि मी इकडे जे आहे ते मोबाईल घेतला की मुलाची खूप चिडचिड होते, कारण की त्याला 24 तास मोबाईल हातामध्ये पाहिजे, ते पण अभ्यासच करतो असं आहे। तर असो चला, तर मला जे आहे तर आपल्या शाळेचे टायमिंग पण दिवस आठवतात की आपल्याला पहिलं कसं असायचं, 2 महिने सुट्ट्या असायच्या तर मज्जा मस्ती असायची, आपण आजी आजोबाच्या गावाला वगैरे जायचो, खेळायचो। पण आजकालच्या मुलांना जे आहे ना अजिबात तसं थोडंसं सध्या वातावरण नाही खेळण्याचं, तरी मी तर असं म्हणेन। त्यामध्ये तुम्हाला सांगते माझी स्किन जी आहे ना तर आता थोडीशी जी आहे तर खूप डॅमेज झाली होती बरं का। हे असं झालेलं आहे पूर्ण हाताला, म्हणून मी जे आहे तर फुल बाहेरचे ड्रेस वगैरे जे आहे असे करून घालत आहे, कारण की खूप वेगळं दिसत आहे मी जे आता डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे जे आहे तर मला हे जे आहे तर बऱ्यापैकी जे प्रॉब्लेम आहे तर ते कमी झालेलं आहे। आणि यामध्ये मला साबण दिलेले आहेत लावायला, क्रीम दिलेला आहे पहा। तर तिथं पार्लरमध्ये तर कुकर वगैरे मी जे आहे तर लावलेलं आहे, दोन्ही पण गॅसवर एकावर डाळ टाकलेलं आहे एकावर भात टाकलेलं आहे। म्हणलं थोडंसं अगोदर बसून घेते। तर इकडं मी तुम्हाला तर माहितीच आहे माझी स्किन थोडीशी डॅमेज झालेली आहे। असो चला तर आणि आता काय होतं माहिती का, रिवबाळाला जे आहे तर 4 वाजता मला घ्यायला पण जायचं आहे, पण सकाळी तिला आवरून देताना तर मला खूप मजा वाटत होती, कारण की कसं होतं कधी कधी आपण पण पहिले स्कूलमध्ये गेलेलो असतो ना तर काही दिवस आपले पण आठवतात, तर खूप छान होतं। आणि मग मित्र ते समजून सांगत होते। आणि आज तुम्हाला सांगते रिॲलिटीमध्ये म्हणलं तर माझ्या रिवबाळाची जी आहे अजिबात इच्छा नव्हती आज की तिनं सहलला जावं म्हणून, कारण की तिला असं वाटत आहे की तिचा म्हणजे माझा मुलगा जे आहे तर घरी आहे, त्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मीच का मम्मी मलाच का शाळेमध्ये पाठवते। तर तिला मी समजून सांगितलं की बाळा आजच्या दिवस आहे त्यानंतर नाही, आणि मी जर का नसताना पाठवलं तर तिची मॅडम जे आहे ना तर खूप ओरडली असती असं। त्यामुळे जे आहे तर मग मला आजच्या दिवस आहे पिल्ल्यात जात, नंतर जे आहे तर तुला सुट्ट्या लागणार आहेत। आणि लगेच त्यांची स्कूल जे आहे ना तर 16 जूनला तर भरणार पण आहे।
मग त्यामध्ये पहा आता तुम्हीच विचार करून की आजकालच्या मुलांचं पण आपल्याला वाटतं की मुलं आहेत, आपलं पण प्रेशर असतं की अभ्यास करा काय करा, पण त्यांना पण थोडीशी सध्या सुट्ट्या वगैरे खूप कमी झालेल्या आहेत. आणि आजकालच्या मुलांचं कसं सिटीमध्ये राहिलं की खेळायला अगोदरच तर काही नसते, येऊन जाऊन घर असते, स्कूल असते आणि क्लासेस असतात, बस मुलांचा आयुष्य याच्यातच आहे. तर आता छोटे असो किंवा मोठे असो त्यांना जे आहे ते थोडंसं सध्या असं खेळायला वातावरण भेटत नाही. किंवा आपल्या टायमिंगला कसं असायचं, आपण बाहेर जायचो, खेळायचो, काही एक आपल्या ह्याच्यामध्ये गोष्टी नव्हत्या जे आपण करत होतो, पण आत्ताच्या मुलाला तसं नाही आहे. त्यामुळे कधी कधी मला पण विचार केला ना की खरंच वेगळं वाटतं की आपले दिवस जे होऊन गेले ते खरंच छान होऊन गेले, बिना मोबाईलचे बिना टी व्हीचे होते, खूप आनंदीदायक होते. आणि इकडे जे आहे तर माझ्या रिव पिल्ल्याचा आवरलेला आहे बरं का. मी तर तिला सांगितलं की घरातूनच टोपी नको घालू, तिथे गेल्याच्या नंतर घाल. पण मी तुम्हाला म्हटलं ना की आज माझ्या बाळाचा थोडासा सध्या मूड नाही आहे जाण्याचा, पण आता असंच चला. तर इकडे तिचं मी जे आहे आवरून दिलेलं आहे, डब्बा वगैरे सगळं घेतलेलं आहे तिने. काय करते मग? बघा आता हिला नील पेंट लावायचं. हो चला आवरलं ना, बघू पिल्या. आणि सगळ्या मुलांसोबतच राह बरं का. इकडे बघ तू मी काय बोलते तर. ना ना नाही दुसरीकडे पळून जाणार. पहा कशी बोलते, पैसे व्यवस्थित ठेव, दुसरीकडे पळून जाणार म्हण. नाश्ता पिष्टा मध्ये तवाच खर्च कर. आता तुला बिस्किट घेऊन दिले, नाही तर बसने करू पुन्हा मग बसने मागं पुन्हा तिथं कोण देणार नाही. मला काय आलं का बूट का चप्पल? चप्पल बुटकन घालत बसले का? शाळा थोडी सल्याला जायचे. बघ जीन्स टॉप पण सांग. त्याच्यामुळे जीन्स टॉप नसतेच, चांगलं तरी काहीतरी शाळेचे कपडे. अगं शाळेचेच कपडे असतात ग. बर काय सांगितलंय व्यवस्थित या. बाय 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 बाय. कोण हातच नाही लागले, काय व्हायला लागले? डोकं दुखायले. बघू ना. बाय बाय. येते मी 4ला घ्यायला तुला. नको नको अगं बाई. काय पावसाने केले. लाईट बी गेली का वाईलीच. बाहेर कपडे आहेत. काय नाही. लाईट गेली म्हणलं. लाईट आता वाजताय, बाहेर नाही जाताय. जाऊ द्या आता, राहायला उघडा तरी पण राहू द्या. मग काय करणार, गेट लावायला जायचंय आणि पावसाने केला. हे पहा कसा आदळ नाही पाहिलं का. बाहेर जायचं खूप जास्त पाऊस येतो, पण येतो. इथे दार लावून आता मी. लाईट गेलेली.